आपली पुढची रेसिपी काय आहे? फिग मूस. फिग मूस. ओके, साहित्य सांगतोस मला काय त्याचं? यासाठी आपण घेतले व्हिप क्रीम. ओके, हे जिलेटिन आहे, हे साध्या पाण्यात आपण डिझॉल्व्ह केलंय, नंतर मायक्रोवेव्ह मध्ये 10 सेकंडसाठी गरम केलंय. ओके. हे फिग प्युरे आहे, म्हणजे अंजीरचे प्युरे केले आहे. हे एक पूर्ण अंड आहे. ओके. ही 90 ग्रॅम साखर, हे 2 अंड्याचे बलक, ओके. हे व्हॅनिला एसेन्स, आणि आपल्याला गार्निशिंग साठी आपण फिग्स घेतले, म्हणजे अंजीर घेतले अख्खे कापून. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायची कृती मला सांगायचं? पिवळे बलक आणि हा एक पूर्ण अंडा पण साखरेमध्ये मिक्स करून डबल बॉयलर वरती विस्क करणार आहोत. साखर किती घालायची? तेवढी सगळी. सगळी? हो. ओके. फक्त मला एक कळलं नाही ते असं की एक फेटलेलं अंड होतं आणि एक असंच उघडून टाकलं होतं. काय फरक येतो? त्या खरं बघायला गेलं तर ते जे एग व्हाईट असतं, म्हणजे अंड्याचा पांढरा भाग असतो ना, त्याच्यामुळे मग एरेशन एक म्हणतात ना, ते एक चांगलं असतं. हे आपण त्याच्यात ठेवून देऊया. त्यानंतर हे डबल बॉयलरवरती चांगलं रिबन कन्सिस्टन्सी पर्यंत विस्क करत राहायचं. ओके. आता काय करायचं? झालं का आपलं हे? हो, आता हे रिबन कन्सिस्टन्सी पर्यंत झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स थोडंसं फ्यू ड्रॉप्स टाकणार आहे, जेणेकरून अंड्याचा जो वास आहे तो कमी होईल. हे झालेलं आहे आपलं. गॅस घालू? हो. हे पण याच्यात पोर करूया. हे झालेलं आहे. हे थोडंसं थंड होऊ द्यावं. त्याच्यामध्ये आपण आता हे फिग प्युरे आहे, म्हणजे अंजीर आपण जे ग्राइंड केलेले आहे गरम पाण्यामध्ये थोडा वेळ सोप करून, आणि ते आपण ऍड करणार आहोत. ते आपल्याला सवय लागणार आहे तेवढी. आणि हे आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे 1 टेबलस्पून जिलेटिन आहे, हे आपण साध्या पाण्यात मिक्स करून गरम केलेलं आहे. त्याचे आपण सगळं ऍड करणार आहोत. जिलेटिनने काय फायदा काय होतो त्याचा? हे डेझर्ट सेट व्हायला मदत होते, जेणेकरून मग ते एका ग्लासमध्ये आपण पोर करणार आहोत नंतर, त्यामुळे चांगलं सेट होऊन जाईल. हे पण चांगलं मिक्स करून घेऊया. हे झालेलं आहे. आता आपल्याला हे क्रीम याच्यामध्ये फोल्ड करायचं आहे. फोल्ड करायचं म्हणजे घालायचं? हां, सगळं घालावं लागेल. अख्खं? हो. सांगणार नाही का बाहेर? तेवढं ते करतात नाही. आता त्याला चांगली चव येईल त्याच्यात. बरं, तू म्हणतोस तर घालू. आपल्याला काय डर नाही का? नाही, आपण हळूहळू फोल्ड करूया. टाका अजून एक चमचा. आता हे सर्व कसं करायचं? हे आपण जे ते ग्लास आहे, या ग्लासमध्ये आपण बेसला ते फिग्स घेणार आहोत. अच्छा. हे 4 बाजूने असं लावून घेऊया. थोडक्यात हे खाताना किंवा पिताना तळ गाठायला लागेल. आता आपण हे पोर करायचं. क्या बात आहे. ओके. याच्यावर परत काय लावायचं का? नाही, याच्यावरती काय लावायचं नाही. फक्त हे खाली सेट करताना थोडंसं असं हलवून घ्यायचं. आपलं डेझर्ट तयार आहे. आता आपण 1 तास फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं. त्याच्यावरती मग हे व्हिप क्रीमने डिझाईन काढून असं करायचं. मग खायचं. 1 तास ठेवायला लागेल. तुम्ही 1 मिनिट पण वाया घालू नका. ताबडतोब लिहून घ्या साहित्य आणि कृती. फिग मूस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हिप्ड क्रीम, गरम पाण्यामध्ये भिजवलेला 1 चमचा जिलेटिन, अंजीरचा प्युरे, 1 अख्खं अंड, साखर, 2 अंड्यांचे पिवळे बलक, व्हॅनिला इसेन्स आणि अख्खं अंजीर. कृती: पाण्यामध्ये भिजवलेला जिलेटिन 10 सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये ठेवावं. गरम पाण्यामध्ये भिजवलेला अंजीरचा प्युरे करून घ्यावा. 1 अख्खं अंड, 2 अंड्यांचे पिवळे बलक आणि साखर घेऊन हे मिश्रण डबल बॉइलिंग मेथडने बीट करून घ्यावं. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स, अंजीरचा प्युरे, व्हिप्ड क्रीम आणि जिलेटिन घालून ब्लेंड करून मिश्रण एकजीव करून घ्यावं. सर्विंग ग्लास मध्ये अंजीरचे तुकडे आणि ब्लेंड केलेलं मिश्रण घालून फिग मूस फ्रीज मध्ये तासभर सेट करून सर्व्ह करावं.